बोला भाऊ, काय काय पाहिजे? मला एक नारळ आणि 10 रुपयाच्या लाह्या आणि 20 रुपयाचे फुटाणे एवढं सांगितलं बा. गुलाल बुक्का सगळं आहे ना, हळद कुकू त्याही पुड्या बांधून ठेवल्या. पण त्याने सांगितले मला. भाऊ तुम्हाला पाठवलं अन छाया नाही आली. ते मले नको जाऊ म्हणे, बाजारातून आण जा म्हणे. एवढा राग करून राहिली का मा? किती वेळा चुकलं चुकलं सॉरी किती वेळा म्हटलं मी तिले. खूप शिव्या दे का जी मला ते. मी काय सांगू बाई, तुम्ही बाया एकामेकीच्या संग भांडता बी न बरोबर बोलता बी. मी काय सांगू, मला शिवा देते. जाऊ दे, तो विषय नाही आहे. मला तुम्ही द्या, सामान द्या, लाह्या फुटाणे आणि नारळ द्या एक. हो देतो भाऊ, पण सांग जा छायाले पद्मानं बोलावलं म्हणा. हो हो, सांगीन लागन तरी निरोप. म्हणजे का बाकीच्या येणार नाही का मा दुकानात? शांता काकू बाकीच्या सगळ्याच जणी येईन का? एवढा राग करून राहिले का त्या मा? शांता काकू इथेच तो म्हणे ना आले नाही, जाऊ म्हणे पद्माच्या दुकानात. तर येते का नाही येत माहित नाही. येणार काऊन नाही, येईन ना. पद्याचे बाबा काय येऊन राहिले? ला फुटाने आणायला गेलते त्याचे. हो, लाह्या फुटाणे आणायलाच गेलतो, नारळ आणलं. पद्माच्या दुकानातून आणलं का? हो, पद्माच्या दुकानात गेलो होतो, पंजाब भाऊच्या. पंजाब भाऊ नाही आहे, पद्मा वहिनी इकून राहिल्या. किती रुपयात झालं नारळ? 35 रुपयाचं म्हणे ओलं नारळ न वाळलं नारळ 40चं म्हणे. हो, बाजारात बी तोच भाव आहे. छाया काऊन नाही आली, तुम्हाला पाठवलं? तुम्हाला माहित असेल ना ते छायाचं आणि पद्माचं काय झालं तर, म्हणून मला पाठवलं. हां, छाया ही मोठी जिद्दी आहे. ठीक आहे भाऊ, मग जातो बाई. छाया वाईटच वाटन ना तिच्या पोराला एवढं तिनं केलं पद्मानं. तर पद्मा काय सुधरते का मग? हो साहजिकच आहे. शांता काकू काऊन नाही आल्या अजून? चालतं का आपण दुकानात जाऊ, येईनच तोपर्यंत. इथं थांबतो म्हणे. चालतं, त्याच्या घराकडूनच जाऊ. पण चाल, इथं बरं राहिले की त्याच्या घराकडूनच जाऊ. आज जात नाही का शाळेत? शाळेत कार्यक्रम असेल ना? पहिले होय, आता बंद झालं. काऊन आता बंद झालं का? पोरायले बोलावणं, लाया फुटाने घेऊन बोलावे, चिवडा करे. पहिले होय ते आपल्या जमान्यात, आता कुठं होते, झालं बंद. पण तू नवीन आहे का, आठवत नाही का? दरवर्षीच तर मी जात नाही नागपंचमीच्या दिवशी. नागिनचं दर्शन पाहिजे घ्याले. नागिनचं दर्शन नाही घ्यावं लागेल तुम्हाला. कोणत्या नागिनचं? काय बोलून राहिली तू? काही नाही काही नाही. काही नाही, काही नाही म्हणतं. काय बोलून राहिली, स्पष्ट बोल ना. काही नाही, काय स्पष्ट बोलणार आहे. मजाक केली बा. आई, सुनीता काकू आणि अर्चना काकू आली, तुला चाल म्हणते लापडाने घ्याले. काय गोष्टी झाल्या म्हणजे मला आठवणच नाही का थांबल्या असं मी माझ्यासाठी. चाल जातो बाबा. कुठं चालली तू? तुम्हाला तर नाही राहत आठवण, मला ते आणायला लागेल ना. लाया फुटाने आणायचे आहे, नारळ आणायचा आहे. काल तर बाजारात गेलतो, काल तिकडे वर्धेले. सांगितलं कोण नाही मला मग आणायचं. तर प्रत्येक गोष्ट सांगायला लागेल, थोडंसं मनाने लक्षात ठेवलं पाहिजे ना. हो. तू आजकाल जास्त कोड्यात बोलून राहिली. कम बोलून राहिली तर समजले पाहिजे ना. हे जास्त बोलायचं नाही, सणासुदीचा दिवस आहे. मी आता येतो तिकडून, मग साडी गिडी घालून वारुळ्याच्या पूजेला जायला लागन. सडा सारांगोळी झालं जमते. येतो मी, थांबचा घरीच. मग आल्यावर मी सातू करून देईन चांगली. त्या डोक्यात काय चालू आहे समजून नाही राहिलं. कोड्या काड्यात बोलते. नागिन कोणाले म्हणे न काय म्हणे. बायकाच्या डोक्यात शक गेला का तो निघत नाही लवकर. हे पंजाबची बायको पद्मा, हिनं भरलं हिच्या डोक्यात सारं. आता आणखीन तिच्याच दुकानात चालली. काय सांगते कुंजनी आणखी. या शांता काकू, मला वाटलं तुम्ही यानच नाही. या सुनीता वहिनी, काय पाहिजे सांगा. चांगलं वाटून राहिलं तुम्ही आल्या तर. तुम्ही मला माफ केलं म्हणून तुम्ही आल्या. काय झालं बाई? कायसाठी माफ केलं, काय केलं पद्मा तूनं? काही नाही केलं आप्पाजी. असंच आमचा घरगुती असाच वाद आहे आमचा, मैत्रिणीचा. छाया नाही आली, तिनं पद्याच्या बाबाला पाठवलं होतं. म्हणून मला वाटलं तुम्ही कोणीच येणार नाही माझ्या दुकानात. तुम्ही बोलून कोण नाही राहिला शांता काकू? तूच बोलून राहिली तर आम्ही काय बोलणार आहे? आणि माफ करणं हे दुकानावर काय राग काढू. मला सामान पाहिजे, मी सामानेली आली. तो दुकानदार मी घेणारी, त्याच्यात राग काय आला मग? तुम्ही तशा बोलताची काकू. मी माफ मागितली ना, माफी माग. आता आणखीन माफी मागतो. तुनं हे काय किलोचे बांधले आहे का, किलोभर फुटाण्याचे? हो हो, किलोभर फुटाणे आणि ते 2 पायल्या लाह्या असे बांधून ठेवले मी. काय म्हणते आप्पाजी, लता आली नाही? लय दिवस झाले भेटच नाही लता संग. दिवसभर काम करते,
पुरं काम दिवसभराचं तिच्याच मागं आहे ना. आराम करते मग. झालं का निंदून घेऊन? पराठी काय आहे आणखीन? सोयाबीन आहे का? हो, पराठी आहे, सोयाबीन आहे. दे ना बाई, पद्मा दे, मी जातो, तू मग यायला देत बस. हो आप्पाजी, तुमचं देतो. दे पद्मा, त्याले पद्मावून तुम्ही त्याला देऊन द्या, मग आम्हाला द्या. किती रुपये पाहिली आहे फुटाने? फुटाने 70 रुपये पाहिली आहे. आणि 20 रुपये पाहिली हे लाह्या आहे. आणि नारळ, नारळ 35 आणि वाळला 40 आहे. दे मला पाहिली भर फुटाने ते. आणि ह्या पुडा बांधला जाय 2 पायल्या लाह्याचा तो देऊन दे. आणि वले 2 नारळ दे. हो देतो. आणखीन काय पाहिजे? हे आहे ना हळद कुकू गुलालच्या पुड्या बांधल्या आहे. नाही ते घरीच आहे. मला नाही पाहिजे एवढं, मला अर्धलीच भर दे फुटाने. आणि लाया बी पाहिलीकच भर दे. जा ना सुनीता वहिनी, का चांगलं आहे फुटाने खाणं, घेऊन जाणं पाहिले भर. चिवडा गुडा करून खाणं होते, कच्चा चिवडा. काही आठवण नाही राहत, पडले पडले राहते. मला ते पाहिली भर, मोहितले आवडते. आणि लाया बी देऊन दे, नारळ देऊन दे. आणि गुलाल बुक काय म्हणते ते बी देऊन दे. यावर्षी कशी काय आयडिया सुचली तुम्हाला हे आणायचं आणि विकायचं? हो म्हणलं दरवर्षी बाजारात आता फुटाने भाजणीवाला येते म्हणा आपल्या गावात. म्हणलं घेऊनच बसावं यावर्षी, पाहावं आता किती धंदा होते तर. आता नाही खपलं तर खपते ना मग. काय फुटाने वाया थोडी जाते. लायाही घेते लोक चिवडा चिवडा करायला. नारळ तर राहतेच. हो खपला तरी अर्धा माल खपला. आता दिवस बुडेपर्यंत त्याला बसवा लागेल ना. मी काय सकाळपासून आली, वारू उडपून झाले जा लागेल ना. किती वाजता चला? मला आवाज दे जा बा शांता काकू. काही एखाद्या घरी जाईन का आवाज द्यायला? ज्याला जस जस जमन तस तसं जाईन ते वाळू आले. काहून अशा बोलताजी? दरवर्षी सोबतच जाऊ आपण. मी खरं सांगतो, ह्यावेळेस काही नाही मला तुमचं मन दुखवायचं नव्हतं, पण ते मी चूकच केली पद्याच्या हातानं. त्या गोष्टी नको काढू. सणावाराच्या दिवशी जाईक दे आम्हाला, पटापट दे आणि जाऊ दे. शांता काकू सातू केव्हा आणली दळून? काल निंदून आलो आणि रात्रीची आणली. ती नाही आणली, मला वाटीभर दे जा बरं. हो दिन खालेचेच हो. गावाबाहेरच्या वारुळाला चालान का त्या गावाच्या जवळपास आहे तिथं चालान? बाहेरच्याच जाऊ, तिथं साफसूफ आहे चांगलं, तर पूजा चांगली होते. पहिले घरची पूजापाती करून घेऊ, कढई गिडई, आणि मग कढई घेऊन जाऊ. सुनीता वहिनी मी बी येईन. किती वाजता जाण तर मला तुझा फोन करचा. हो घरी ते बा पटोपट सामान दे आणि जाऊ दे.